नमस्कार मित्रांनो, यश टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे। कित्येक महिलेची अर्ज प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे। ज्या महिलांनी ऑनलाईन प्रकारे म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये एक नारी शक्ती दूत नावाचे ॲप्लिकेशन ओपन करून त्याद्वारे अर्ज केले आहेत, अशा भरपूर महिलांचे अर्ज सबमिट झालेले आहे। तर मित्रांनो, तशा प्रकारे तुम्ही सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता। त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत, ऑनलाईन अर्ज कसा करावा, या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता। तसे तुम्हाला वरती कोपऱ्यामध्ये त्या व्हिडिओची लिंक मिळणार आहे, तिथून तुम्ही क्लिक करून लगेचच बघू शकता। या योजनेअंतर्गत एखादी महिला पात्र ठरत असेल आणि त्या महिलेकडे रेशन कार्ड नसेल तर काय करता येईल? तर मित्रांनो, त्या महिलेसाठी दोन ऑप्शन आहे। एक तर त्या महिलेने 1 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र काढायचे, नाहीतर मग आपले रेशन कार्डचे नाव ट्रान्सफर करायचे। म्हणजे मित्रांनो, विवाहापूर्वी तुमचे रेशन कार्ड तुमच्या वडिलांच्या नावे असणार। आता तुम्हाला जे सासरच्या राशन कार्डवर जर नाव घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचे आहे आणि माहेरचे जे राशन कार्ड आहे त्यामधून तुम्हाला तुमचे नाव कमी करायचे आहे। तुमचे नाव कमी केल्यानंतर तिथून तुम्हाला एक अर्ज मिळणार आहे। तो अर्ज घेऊन तुमच्या सासरच्या तहसील कार्यालयामध्ये जायचे आहे आणि सासरचा राशन कार्डचे एक झेरॉक्स आणि ते सोबत घेऊन तुम्हाला सासरच्या रेशन कार्डवर तुम्हाला तुमचे नाव ॲड करायचे आहे। अशा प्रकारे तुम्ही, तर मित्रांनो, ही अत्यंत सोपी पद्धती आहे। कारण मित्रांनो, एकदा का तुमच्याकडे राशन कार्ड आले तर तुम्हाला उत्पन्नाची गरज पडणार नाही। त्यामुळे मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचे नाव राशन कार्डमध्ये ॲड करू शकता। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।